Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the one another and last method of pricing of issue of materials. In the earlier lectures, we have seen the methods like first in first out method. Second, we have seen the last in first out method, and in the previous lecture, we have seen the weighted average method. Now to this lecture we are going to see the simple average method. In this lecture we will see what is simple average method, and after that we will see the example on the preparation of stores ledger account under simple average method. So let's start with the meaning of simple average method. In the earlier lectures we have seen that the goods, after purchasing the goods are stored in the godown. Okay, godown is also called as the stores, and as per the requirements of the different departments in the business, the goods are issued from the stores, from the godown to the concerned department. ओके, आपण बिझनेसमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर त्या गोडाऊनमध्ये म्हणजे स्टोर्समध्ये साठवतो, आणि बिझनेसमध्ये जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात, त्या ठिकाणी त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना गोडाऊनमधून वस्तू इश्यू केल्या जातात. अँड द प्रॉब्लेम फॉर द स्टोअर कीपर इज टू डिसाइड ॲट व्हॉट प्राईस द गुड्स शुड बी इश्यूड टू द डिफरंट डिपार्टमेंट्स. ओके, स्टोअर कीपरला नेहमी प्रॉब्लेम काय असतो, तर खरेदी केलेल्या वस्तू आपण गोडाऊनमध्ये स्टोअर केलेल्या आहेत, साठवलेल्या आहेत, त्या वस्तू वेगवेगळ्या डिपार्टमेंटला कोणत्या रेटने इश्यू करायच्या. ओके, why this question arises, हा प्रॉब्लेम काय येतो, दिस क्वेश्चन arises because the goods which are stored in the godown consist of the goods which are purchased on different dates at different rates. ओके, आपल्या गोडाऊनमध्ये ज्या काही वस्तू साठवलेल्या असतात त्या वस्तू आपण वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या रेटनं खरेदी केलेल्या असतात. समटाइम्स, फॉर एक्झाम्पल, समटाइम्स the rate of goods may be ₹18 per unit. ओके, 18 रुपये पर युनिट रेट असू शकतो. मे बी इन द नेक्स्ट वीक, आपण ज्या वेळेला पुढच्या आठवड्यात वस्तू खरेदी करायला जाऊ, द रेट मे बी ₹20 पर युनिट. ओके, और इन द नेक्स्ट वीक द रेट मे बी ₹16 पर युनिट. ओके, द रेट ऑफ गुड्स इज ऑलवेज फ्लक्च्युएटिंग इन द मार्केट. सो द स्टॉक विच इज इन द गोडाऊन कन्सिस्ट ऑफ द गुड्स ऑफ अ डिफरंट रेट्स. आपल्या गोडाऊनमध्ये जो स्टॉक असतो तो स्टॉक हा वेगवेगळ्या रेट्सचा असतो. ओके, सो द प्रॉब्लेम अरायझेस ॲट व्हॉट प्राईस द गुड्स शुड बी इश्यूड टू द डिफरंट डिपार्टमेंट्स. ओके, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला ज्या वस्तू द्यायच्या आहे त्या कोणत्या रेटनं त्यांना इश्यू करायचा, इट इज ऑलवेज अ प्रॉब्लेम फॉर द स्टोअर कीपर. अँड फॉर सॉल्विंग दिस प्रॉब्लेम देअर आर नंबर ऑफ मेथड्स in cost accounting by which this problem can be solved. In the earlier lectures we have seen three methods. First we have seen the FIFO method, second we have seen the LIFO method, and in the previous lecture we have seen the third, that is weighted average method. Now to this lecture we are going to start with the fourth and last method, that is simple average method. Okay, what is this particular method and how the goods are issued under this method, that we are going to see in this particular lecture. Okay, so under this particular simple average method, what is done, simple average is calculated. Okay, what average is calculated, average आपण calculate करतो. कशाचं average calculate करतो, we calculate the average of total prices, okay, of goods in our hand. आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वस्तू शिल्लक आहेत, फॉर एक्झाम्पल सपोज द गुड्स इन द गोडाऊन कन्सिस्ट ऑफ 2 डिफरंट रेट्स. आपल्या गोडाऊनमध्ये ज्या वस्तू आहेत त्यापैकी काही वस्तूचा रेट ₹18 पर युनिट आहे आणि काही वस्तूंचा रेट हा ₹20 पर युनिट आहे. दोन रेट्सच्याच वस्तू गोडाऊनमध्ये शिल्लक असतील. काही वस्तूंचा रेट हा ₹18 आहे आणि काही वस्तूंचा रेट हा ₹20 आहे. हे दोनच रेट्स आहेत सपोज. तर हे जे दोन रेट्स आहेत, प्राइसेस आहेत, प्राइसेस पर युनिट आहेत, त्याला आपण रेट असं म्हणतो. ह्या दोन रेटचं ॲव्हरेज काढायचं. आपण ॲव्हरेज कसं काढतो, तर दोन्हींची बेरीज करायची. 18 आणि 20 ह्या दोन्हींची बेरीज किती येईल, 38 येईल. आणि दोन अमाऊंट आहेत ह्या, म्हणून डिवायडेड बाय 2, 38 डिवायडेड बाय 2, द आन्सर कम्स टू ₹19 पर युनिट. ओके, 18 आणि 20चं जर आपण ॲव्हरेज काढलं तर ते किती येणार आहे, तर ते आन्सर जे आहे ते
19 असेल, दोन्हींची बेरीज केली 18 अधिक 20 ते 38 येते, डिवायडेड बाय 2, दोन अमाऊंट्स आहेत म्हणून डिवायडेड बाय 2 केलं तेव्हा आन्सर किती आलं तर 19 आलं. सो 19 इज द ॲव्हरेज प्राईस. ओके, अँड ॲट धिस प्राईस द गुड्स आर इश्यूड फ्रॉम द गोडाऊन टू द डिफरंट डिपार्टमेंट्स. ओके, ह्या मेथडमध्ये काय केलं जातं तर अंडर धिस मेथड द इश्यू ऑफ मटेरियल्स आर प्राइस्ड ॲट ॲव्हरेज कॉस्ट प्राईस ऑफ मटेरियल्स इन हँड. आपल्याकडे जे मटेरियल शिल्लक आहे गोडाऊनमध्ये, ओके, त्या मटेरियलची जे काय कॉस्ट प्राईस आहे, ओके, त्या प्राईसचं ॲव्हरेज काढलं जातं, प्राईसचं ॲव्हरेज. ओके, फॉर एक्झाम्पल, टेक अनदर एक्झाम्पल. सपोज देर आर 3 or 4 टाइप्स ऑफ गुड्स. Okay, say for example 3 types of goods. The rate per unit is for example 16 rupees per unit. काही वस्तूंचा दर हा 16 रुपये पर युनिट आहे. For example, another rate is 18 rupees per unit and third rate is 20 rupees per unit. काही वस्तूंचा दर 16 रुपये पर युनिट आहे, काही वस्तूंचा रेट हा 18 रुपये पर युनिट आहे आणि काही वस्तू ह्या 20 रुपये पर युनिटच्या आहेत आपल्या गोडाऊनमध्ये असलेल्या वस्तू. तर ह्या 3 रेट्सच्या वस्तू शिल्लक आहेत गोडाऊनमध्ये. तर ह्या तिन्हींचं ॲव्हरेज काढायचं. ॲव्हरेज कसं काढलं जाईल? 3 रेट्स आहेत म्हणून तिन्हींची बेरीज डिवायडेड बाय 3 रेट्स आहेत म्हणून डिवायडेड बाय 3. जे काय आन्सर येईल इट इज द ॲव्हरेज कॉस्ट प्राईस और इट इज द इश्यू प्राईस. सो द फॉर्म्युला ऑफ calculating the issue price is given. Issue price is equal to sum of different prices per unit. Sum means total. जे आपण आत्ता केलं 16 रुपये, 18 रुपये आणि 20 रुपये ह्या तिन्हींची बेरीज केली आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ प्राइसेस. एकूण किती किमती आहेत आपल्या? 16, 18 आणि 20 म्हणजे 3 किमती आहेत म्हणून डिवायडेड बाय 3. ओके, आणि बाय यूजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द इश्यू प्राईस ऑफ गुड्स. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला वस्तूची इश्यू प्राईस जी आहे ती शोधता येते. सो अंडर सिम्पल ॲव्हरेज मेथड द ॲव्हरेज कॉस्ट प्राईस इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग द टोटल ऑफ प्राइसेस बाय द नंबर ऑफ प्राइसेस. जे काय प्राइसेस आहेत, वस्तूचे रेट्स आहेत त्याची टोटल करायची आणि त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ प्राइसेस. किती प्राइसेस आहेत? 2 आहेत, 3 आहेत. ओके, त्यानं त्याला डिवाइड केलं की आपल्याला इश्यू प्राईस मिळते अँड ॲट धिस इश्यू प्राईस द गुड्स आर इश्यूड फ्रॉम द स्टोअर्स. ओके, सो दिस इज द सिम्पल ॲव्हरेज मेथड. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली अंडर धिस मेथड वन अझम्पशन इज मेड. ही मेथड ज्या वेळेला फॉलो केली जाते त्यावेळेला एक अझम्पशन केलं जातं. इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. अझम्पशन इज दॅट द गुड्स आर इश्यूड फ्रॉम द गोडाऊन इन द ऑर्डर ऑफ परचेसेस. ओके, आपण गोडाऊनमधून वस्तू ज्या वेळेला इश्यू करायच्या असतील त्यावेळेला इश्यू प्राईस कशी फाइंड आउट करायची तो आपण आत्ता फॉर्म्युला पाहिला. परंतु कोणत्या वस्तू अगोदर इश्यू केल्या जातात तर द गुड्स विच आर परचेस्ड फर्स्ट. दॅट इज जे वस्तू आपण सर्वात अगोदर खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तू अगोदर इश्यू केल्या जातात. दॅट इज फिफो मेथड इज फॉलोड फॉर इश्यूइंग द गुड्स. वस्तू इश्यू करताना गोडाऊनमधून वस्तू एखाद्या डिपार्टमेंटला देताना पहिल्यांदा कोणत्या वस्तू दिल्या जातात तर द गुड्स विच आर परचेस्ड फर्स्ट. ओके, ज्या वस्तू अगोदर खरेदी केलेल्या आहेत सुरुवातीला त्या वस्तू अगोदर इश्यू केल्या जातात. म्हणजेच फिफो मेथड फर्स्ट इन फर्स्ट आउट, ज्या फर्स्ट इन पहिल्यांदा बिझनेसमध्ये आलेल्या होत्या सुरुवातीला, सगळ्यात सुरुवातीला त्या पहिल्यांदा गोडाऊनमधून इश्यू केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, सपोज इफ यू मेड द परचेसेस ऑन 1 एप्रिल, 4 एप्रिल अँड 10 एप्रिल. आपण जर समजा 1 एप्रिलला, 4 एप्रिलला आणि 10 एप्रिलला वस्तू खरेदी केल्या असतील, 1 तारीख, 4 तारीख आणि 10 ह्या 3 डेट्सपैकी सगळ्यात पहिली तारीख कोणती आहे? पहिल्यांदा कोणत्या वस्तू आपल्या गोडाऊनमध्ये आल्या तर 1 तारखेच्या, म्हणजे पहिल्यांदा 1 तारखेचा लॉट इश्यू केला जाईल. तो लॉट संपल्यानंतर 2 लॉट शिल्लक राहिले, 4 तारीखचा आणि 10 तारखेचा. मग ह्या 2 लॉटपैकी पहिल्यांदा कोणता इश्यू केला जाईल तर 4 तारखेचा लॉट इश्यू केला जाईल. फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिला लॉट आलेला आहे तो पहिल्यांदा आउट करायचा. म्हणजेच काय, शिल्लक कोणता राहतोय? जो 10 तारखेचा लॉट आहे, रिसेंटली लॉट आहे, रिसेंट लॉट, तो नेहमी शिल्लक राहतो. म्हणजेच काय तर अंडर सिम्पल ॲव्हरेज मेथड इट इज अज्युम्ड दॅट द गुड्स विच आर परचेस्ड फर्स्ट, विच आर परचेस्ड अर्लियर आर इश्यूड फर्स्ट फ्रॉम द गोडाऊन. ह्या मेथडमध्ये आपण असं अझम्पशन करतो की ज्या वस्तू आपण पहिल्यांदा खरेदी केलेल्या आहेत सुरुवातीला त्या गोडाऊनमधून पहिल्यांदा इश्यू केल्या जातात. त्यामुळे द स्टॉक विच इज परचेस्ड रिसेंटली, द गुड्स विच आर परचेस्ड रिसेंटली रिमेन्स इन द स्टॉक. आपण ज्या शेवटी रिसेंटली वस्तू परचेस केलेल्या आहेत
शेवटी रिसेंटली म्हणजे आत्ता 10 तारखेच्या ओके त्या वस्तू ह्या नेहमी स्टॉकमध्ये शिल्लक राहतात, कारण की असं अझ्युम केलं जातं की जो पहिल्या वस्तू आहेत पहिल्यांदा खरेदी केलेल्या फर्स्ट परचेस्ड दे आर इशूड फर्स्ट. सो द last purchased goods, recently purchased goods remains in the stock. So this is all about simple average method. For clear understanding of this particular method, we will take one example. This is the example. Read the example carefully. The following particulars have been extracted in respect of material X. Prepare a store's ledger account on the basis of simple average method. Okay, we have to prepare store's ledger account. Here we are given two headings. First heading is receipts. Okay, they have already given that these are the receipts. त्यांनी आपल्याला सांगितले की ह्या receipts आहेत. आपण ज्या वेळेला when we prepare the store's ledger account, we prepare date column, secondly receipt column, thirdly issue column and fourth balance column. Okay, in the second column, receipt column, we have to record all these 4 ट्रान्झॅक्शन्स. रिसीट कॉलममध्ये ह्या 4 ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचे आहेत, कारण त्यांनी हे रिसीट्स आहे असं सांगितलेलं आहे. रीड द एक्झाम्पल केअरफुली. ऑन 1st October opening stock 200 units at the rate 3.50. This is opening stock. Normally the opening stock means opening balance. We record it in the balance column. आपण नेहमी ओपनिंग स्टॉक म्हणजेच ओपनिंग बॅलन्स हा बॅलन्स कॉलममध्ये रेकॉर्ड करतो, परंतु त्यांनी रिसीट्स ह्या हेडिंग अंतर्गत दिला आहे, त्यामुळे तो रिसीटमध्ये लिहायचा आणि शेवटी पुन्हा तो बॅलन्स कॉलममध्ये येईल. त्यानंतर नेक्स्ट डेट इज 3rd October. ऑन 3rd October वी परचेस्ड 300 units at the rate 4 per unit. Next date is 13th October. On this particular date we purchased 900 units at the rate 4.30. Next date of purchases is 23rd October. We purchased 600 units at the rate 3.80. Okay, so these are the different receipts. Now second heading, issues. Okay, from our godown we issued goods on 3 different dates. First date is 5th October. On this date we issued 400 units. Next date of issue is 15th October, on which we issued 600 units, and last date of issue is 25th October, on which we issued 600 units. Okay, so date of issues are given, quantity issued is given, and at the first date of receipts, quantity received, rate per unit, everything is given. Now with the help of this information we have to prepare a store's ledger account on the basis of simple average method. And as discussed in the earlier lectures that whenever we have to prepare a store's ledger account, we have to record the transactions in a chronological order. What is chronological order? Chronological order means date wise. Okay, so first transaction will be recorded of 1st October. पहिल्यांदा 1 ऑक्टोबरची ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होईल. त्यानंतर नेक्स्ट डेट येईल 3 ऑक्टोबर, 3rd of October. After 3rd of October, next transaction date will be 5th October. After that 13th October. After that 15th October. Okay, after that 23rd of October, and last date of issue, last date of transaction will be 25th of October. Okay, we have to prepare store's ledger account in a date wise form. Okay, so this is the example. Now we will start with the solution. This is the solution. At the center we should write store's ledger account. Below that into bracket the method. The name of method is written simple average method. Like every time we prepared 4 columns. First column is date, second column is receipts, third column is issue, fourth column is balance. But the most important thing or change under simple average method is that whenever we prepare balance column, there are 3 sub columns, quantity, rate and amount, but rate is not recorded in the balance column. This is the most important thing. In the earlier few methods, FIFO method, LIFO method and weighted average method, we used to record the rate per unit in the balance column. आपण आत्तापर्यंत ज्या काय पाठीमागे 3 मेथड पाहिलेल्या आहेत, फिफो मेथड असेल, लिफो असेल किंवा वेटेड ॲव्हरेज मेथड असेल, यामध्ये आपण प्रत्येक वेळेला बॅलन्स जो आहे त्या बॅलन्समध्ये रेट हा मेन्शन केलेला. बट इन सिम्पल ॲव्हरेज मेथड वी डोंट रेकॉर्ड द रेट ऑफ द गुड्स रिमेनिंग इन द गोडाऊन. आपला जो बॅलन्स कॉलम आहे तिथं ज्या वस्तू शिल्लक आहेत, बॅलन्स आहेत, रिमेनिंग आहे, त्याचा रेट हा रेकॉर्ड केला जात
नाही. सो वी हॅव टू प्रिपेअर ओनली द रेट कॉलम अँड वी हॅव टू कीप इट ब्लँक. आपण फक्त तो कॉलम तयार करून तो ब्लँक ॲज इट इज ठेवला तरी चालतो. नाव वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल. फर्स्ट इन द डेट कॉलम वी शुड रेकॉर्ड द डेट. Okay, first month October 1st, and as per the example, on October 1st opening stock of 200 units at the rate 3.50 per unit is given, and it is recorded, it is given under the heading receipts. So we will record it in the receipt. आपण तो receipts मध्ये रेकॉर्ड करणार, कारण तो receipts ह्या हेडिंग खाली आपल्याला दिलेला आहे. बघा 200 युनिट्स, रेट 3.5, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 200 गुणिले 3.5, आन्सर इज 700. इश्यू कॉलममध्ये डॅश डॅश डॅश. आफ्टर एव्हरी ट्रान्झॅक्शन, कोणतीही ट्रान्झॅक्शन झाली, रिसीट असो इश्यू असो, वी हॅव टू रेकॉर्ड द बॅलन्स. त्यामुळं हा पहिल्याच तारखेचा स्टॉक आहे, त्यामुळे तो स्टॉक ॲज इट इज येईल 200 युनिट्स, आणि त्याची अमाऊंट डायरेक्ट मेन्शन करायची किती, 700. रेट इज नॉट रेकॉर्डेड इन द रेट कॉलम. दिस इज फर्स्ट. आफ्टर दॅट 1 तारखेनंतर नेक्स्ट डेट, after 1st October, next date will be 3rd of October, on which we purchased 300 units at the rate ₹4, and it is given in the receipt column. So directly we will record it in the receipt column. On 3rd October we purchased 300 units at the rate ₹4. So this is the date, 3rd of October. We purchased 300 units, quantity 300, rate ₹4, multiplication 300 into 4, amount comes to 1200. Issue column dash dash dash. Now the most important thing, how to record the balance. Balance कसा रेकॉर्ड करायचा, तर इट इज सिमिलर टू द वेटेड ॲव्हरेज मेथड. बॅलन्स लिहिण्याची पद्धत वेटेड ॲव्हरेज मेथड प्रमाणेच आहे. बघा आत्ता आपण जस्ट वी हॅव परचेस्ड 300 युनिट्स. आपण आत्ता किती वस्तू परचेस केलेल्या आहेत, तर 300. अगोदर आपल्याकडे किती क्वांटिटी शिल्लक होती, ओल्ड 200 क्वांटिटी होती, नवीन 300 खरेदी केली, म्हणजे टोटल किती झाली, तर 500 क्वांटिटी झाली. बरोबर, म्हणजे टोटल केली क्वांटिटीची. सेम अमाऊंटची पण टोटल करा. जुना स्टॉक होता 700चा, नवीन स्टॉक परचेस केला 1200चा, दोन्हींची टोटल किती, 1900. अमाऊंटची बेरीज केली. हिअर वी हॅव परचेस्ड द गुड्स, इट मीन्स गुड्स कम्स इन टू द गोडाऊन, सो इट इन्क्रीजेस द स्टॉक. त्यामुळे आपला स्टॉक वाढणार आहे म्हणून ॲडिशन केली, बेरीज केली. जुना स्टॉक 200 क्वांटिटी होती, जुना स्टॉकची क्वांटिटी 200 होती, नवीन स्टॉक 300 क्वांटिटी परचेस केला, म्हणजे टोटल स्टॉक झाला 500. क्वांटिटीची बेरीज. तसंच अमाऊंटची बेरीज, जुना स्टॉक होता 700 रुपयाचा, नवीन स्टॉक 1200 रुपयाचा, टोटल अमाऊंट झाली 1900. आता आपल्या गोडाऊनमध्ये टोटल 500 वस्तू आहेत. बरोबर, ह्या ज्या 500 वस्तू शिल्लक आहेत ह्या कोणत्या रेट्सच्या आहेत, तर 500 वस्तूंपैकी 300 वस्तू ह्या आहेत 3 तारखेच्या आणि 1 तारखेच्या 200. त्याचे रेट्स कोणकोणते आहेत बघा, तर त्या वस्तूचे रेट्स किती आहेत बघा, तर काही वस्तूंचा रेट हा ₹4 आहे आणि काही वस्तूंचा रेट हा किती आहे, 3.5. म्हणजे 2 रेट्स आपल्याकडे आहेत. म्हणजे आता ज्या वेळेला आपल्याला इश्यू करायचे असतील तेव्हा ह्या 2चा आपल्याला ॲव्हरेज काढावं लागेल, 4 आणि 3.5. 4 आणि 3.5चं ॲव्हरेज कसं काढणार, तर बघा इश्यू करताना अगोदर एक्झाम्पल बघा. 3 तारखेनंतर आता 5 तारखेला इश्यू करायचे आहेत आपल्याला. किती इश्यू करायचे आहेत, 400 युनिट्स. सो डेट घेतली 5 तारीख, इश्यू करायचे म्हणून रिसीटमध्ये डॅश डॅश डॅश. किती इश्यू करायचे आहेत, 400. आता इश्यू किती रुपयाला करायचे, इश्यू प्राईस कशी फाइंड आउट करायची, तर आपल्या गोडाऊनमध्ये 500 वस्तू आहेत, त्यापैकी काही वस्तूंचा रेट हा ₹4 आहे, काही वस्तूंचा रेट हा 3.5 आहे. मग आता ह्या दोन्हींचं ॲव्हरेज कसं काढायचं, आपल्याला 5 तारखेला इश्यू करायच्यात वस्तू म्हणून बघा 5 ऑक्टोबरचा रेट फाइंड आउट केला. 2 रेट्स आहेत आपल्याकडं, 2 प्रकारच्या वस्तू आहेत गोडाऊनमध्ये शिल्लक. काही वस्तूंचा रेट ₹4, काही वस्तूंचा रेट हा ₹3.5, म्हणून 4 आणि 3.5चं ॲव्हरेज काढलं. 4 + 3.5, दोन्हींचं ॲव्हरेज काढण्यासाठी दोन्हींची बेरीज भागिले 2, बेरीज झाली 7.5 डिवायडेड बाय 2 अँड आन्सर कम्स टू 3.75. दोन्हींचं ॲव्हरेज कसं काढलं, दोन्हींची बेरीज केली, दोन्ही प्राइसेसची बेरीज, 2 प्राइसेस आहेत म्हणून डिवायडेड बाय 2, प्राइसेसची बेरीज झाली 7.5 डिवायडेड बाय 2, आन्सर कम्स टू 3.75. सो दिस इज द इश्यू रेट. ओके, सो 5 तारखेला 400 क्वांटिटी इश्यू करायचे, रेट आत्ताच फाइंड आउट केला 3.75, मल्टिप्लिकेशन केलं किती, 1500. ओके, सो दिस इज हाऊ द इश्यू रेट इज कॅल्क्युलेटेड. नाव वी हॅव टू रेकॉर्ड द बॅलन्स. आता आपल्याला बॅलन्स रेकॉर्ड करायचं. बॅलन्स कसा येईल, तर पहिल्यांदा जुना स्टॉक किती होता बघायचा. जुना स्टॉक होता 500 क्वांटिटी, त्यापैकी इश्यू किती केले आत्ता आपण, 400.
500पैकी 400 इश्यू केल्या, मग शिल्लक किती राहिल्या 100. सबस्ट्रॅक्शन केलं, वजाबाकी केली. तसंच जुन्या स्टॉकची अमाऊंट होती 1900, त्यापैकी आत्ता किती इश्यू केला 1500. 1900मधून 1500चा स्टॉक गेला, शिल्लक किती राहिला फक्त 400. आपण आत्ता गोडाऊनमधून वस्तू इश्यू केलेल्या आहेत. वस्तू जेव्हा आपण गोडाऊनमधून इश्यू करतो, एखाद्या डिपार्टमेंटला देतो, त्यावेळेला आपल्या गोडाऊनमधील स्टॉक हा कमी होतो म्हणून तिथं सबस्ट्रॅक्शन केलं, वजाबाकी केले. क्वांटिटीचं सबस्ट्रॅक्शन केलं आणि अमाऊंटचं सुद्धा सबस्ट्रॅक्शन केलं. आता आपल्याकडे किती क्वांटिटी शिल्लक आहे बघा. आपल्याकडे आता फक्त 100 क्वांटिटी शिल्लक आहे आणि त्याची अमाऊंट किती आहे तर 400 रुपये एवढी त्याची अमाऊंट आहे. फक्त आपल्याकडे 100च वस्तू शिल्लक आहेत. आता ह्या ज्या काही 100 वस्तू शिल्लक आहेत त्या कोणत्या लॉटमधील शिल्लक असतील हे आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. बघा 100 वस्तू मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲज डिस्कस्ड अर्लियर विच गुड्स रिमेन्स इन स्टॉक, the latest purchased goods, the recently purchased goods remains in the stock. Why? It is because under this method it is assumed that the FIFO method is followed for issuing the goods. Okay, it means the goods which are purchased first are issued first from the godown. आपण ह्या मेथडमध्ये अजून काय करतो की ज्या वस्तू पहिल्यांदा खरेदी केलेल्या आहेत, फर्स्टली परचेस्ड, दे आर इश्यूड फर्स्ट. पहिल्यांदा खरेदी केलेल्या वस्तू पहिल्यांदा इश्यू केल्या जातात. त्यामुळे शिल्लक कोणत्या राहतात तर ज्या लास्टला रिसेंटली खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तू नेहमी शिल्लक राहतात. आपल्या गोडाऊनमध्ये आत्ता किती वस्तू शिल्लक आहेत फक्त 100. मग आता ह्या कोणत्या असतील तर ही जी डेट आहे त्याच्या पाठीमागे, ओके, 100 वस्तू आपल्याकडे शिल्लक आहेत तर त्याच्या पाठीमागे आपण कधी परचेसेस केलेले आहेत तर 3 तारखेला खरेदी केलेल्या आहेत वस्तू. त्याचा रेट किती होता 4 रुपीज पर युनिट. म्हणजे ह्यापैकी ह्या 100 वस्तू शिल्लक असणार आहे. ओके, ज्या वस्तू शिल्लक आहेत त्या कोणत्या असतात तर ज्या शेवटी खरेदी केलेल्या आहेत रिसेंटली, ओके, ह्या डेटच्या अगोदर रिसेंटली त्या वस्तू शिल्लक असणार आहेत. त्याचा रेट किती आहे 4 रुपये पर युनिट आहे. तो रेट आपल्याला नेक्स्ट टाइम लागणार आहे. 5 तारीख झाली. 5 नंतर पुढची तारीख किती आहे 13 ऑक्टोबर. रिसीटमध्ये त्यांनी सांगितलं आहे 900 युनिट्स परचेस केले 4.30 प्रमाणे. बघा 13 तारीख 900 युनिट्स 4.30 प्रमाणे, दोन्हींचा गुणाकार 3870. आता आपण वस्तू परचेस केल्या म्हणजे आपला स्टॉक वाढेल म्हणून आता बेरीज करायची. स्टॉक किती येईल बघा. पहिल्यांदा जुना स्टॉक बघायचा किती होता गोडाऊनमध्ये 100, नवीन किती खरेदी केला 900, दोन्हींची बेरीज किती 1000. बरोबर, क्वांटिटीची बेरीज केली. आता अमाऊंट, जुना स्टॉकची अमाऊंट होती 400 रुपये, नवीन स्टॉकची अमाऊंट आहे 3870, म्हणजे टोटल झाली 4270. ओके, आता आपल्याकडे पुन्हा स्टॉक किती वस्तूंचा झाला 1000 वस्तूंचा. आता 1000 वस्तूंचा आपल्याकडे स्टॉक आहे जे अमाऊंट आहे 4270. 13 तारीख झाली. नेक्स्ट डेट बघा 13 नंतर पुढची डेट आहे 15 तारीख. 15 तारखेला इश्यू किती करायचे 600 युनिट्स. बघा तारीख घेतली 15, इश्यू कॉलममध्ये क्वांटिटी घेतली 600. आता आपल्याला 600 इश्यू करायचे आहेत. आपल्या गोडाऊनमध्ये पहिल्यांदा वस्तू किती आहेत बघा तर 600 इश्यू करायचे आहेत आपल्याला. आपल्या गोडाऊनमध्ये 1000 वस्तू आहेत. त्या 1000 वस्तू कोणत्या असतील तर ज्या लास्टच्या वस्तू असतात त्या नेहमी स्टॉकमध्ये शिल्लक असतात. ओके, लास्ट परचेस्ड 1000 वस्तूंपैकी 1000 वस्तू कोणत्या असतील बघा तर 1000 जो स्टॉक शिल्लक आहे त्या रिसेंटली कोणत्या खरेदी केलेल्या आहेत त्या शिल्लक असतात. म्हणजे ह्या 900 ज्या रिसेंटली खरेदी केलेल्या आहेत त्या ॲज इट इज 900 असतील. 1000पैकी ह्या 900, अजून 100 कोणत्या तर त्याच्या पाठीमागचे खरेदी केलेल्या, म्हणजे त्याच्या अगोदर कधी खरेदी केली आपण 3 तारखेला. ओके, त्या वस्तू काही शिल्लक असतील. म्हणजे ज्या आपल्याकडं एकूण 1000 वस्तू शिल्लक आहेत त्यापैकी त्या कोणत्या तर रिसेंटली परचेस्ड त्या वस्तू नेहमी स्टॉकमध्ये असतात. म्हणजे कोणत्या रिसेंटली परचेस्ड कोणत्या आहेत तर ह्या 900 वस्तू ह्या ॲज इट इज असतील. 1000पैकी ह्या 900 आणि अजून 100 कोणत्या तर त्याच्या अगोदर परचेस केलेल्या. आता त्या दोन्हींचे रेट्स काय काय आहेत बघा. 900 वस्तूंचा रेट आहे 4.30 आणि ह्या वस्तूचा रेट किती आहे 4 रुपये. म्हणजे 2 रेट्स मिळाले आपल्याला, एक 4.3 आणि एक 4. ह्या दोन्हींचं ॲव्हरेज काढायचं. आपल्याला कोणत्या तारखेला इश्यू करायचे आहेत 15 तारखेला. म्हणून बघा 15 तारखेचा इश्यू रेट फाइंड आउट केला 4.3. आत्ताच रेट सांगितले 4.3 आणि 4 रुपये. हे ज्या वस्तूचे रेट्स आहेत
त्या दोन्हींचं ॲव्हरेज 4.3 आणि 4चं ॲव्हरेज काढलं, दोन्हींची बेरीज भागिले 2, बेरीज आली 8.30 डिवायडेड बाय 2, त्यामुळं ॲव्हरेज प्राईस किती आली 4.15. म्हणजे ह्या 4.15 ह्या रेटनं आपल्याला वस्तू इश्यू करायचे आहेत. म्हणून डेट घेतली 15, इश्यू क्वांटिटी 600 त्यांनी सांगितले, रेट आपण फाइंड आउट केला 4.15, दोन्हींचा गुणाकार किती आला 2490 एवढा गुणाकार आला. ओके, दिस इज द ॲव्हरेज प्राईस 4.15. आता आपल्याला बॅलन्स लिहायचं आहे. आपण गोडाऊनमधून 600 वस्तू इश्यू केल्या म्हणजे गोडाऊनमधला स्टॉक कमी होईल म्हणजे वजाबाकी करावी लागेल. बघा आता आपल्याकडे जुना स्टॉक किती होता 1000 क्वांटिटी, त्यातून इश्यू किती केल्या 600, 1000 पैकी 600 गेल्या म्हणजे राहिल्या किती 400, वजाबाकी केली क्वांटिटीची. आता अमाऊंटची, जुना स्टॉकची अमाऊंट किती होती 4270, त्यातून स्टॉक गेला कितीचा 2490, वजाबाकी करून राहिला कितीचा तर 1780. डायरेक्ट वजाबाकी केली अमाऊंटची. म्हणजे आता आपल्याकडे 400 वस्तू शिल्लक आहेत आणि त्याची अमाऊंट किती 1780. 15 तारीख झाली. त्यानंतर आता 23 तारखेला परचेस केल्या 600 वस्तू 3.80 प्रमाणे, हे त्यांनी रिसीट कॉलम हेडिंग खाली दिले. 600 वस्तू 3.8 प्रमाणे, 23 तारीख 600 क्वांटिटी 3.8 प्रमाणे, अमाऊंट किती झाली 2280. बरोबर. आता इश्यूमध्ये डॅश डॅश डॅश. आता बॅलन्स लिहायचं आहे. आपण आत्ता वस्तू परचेस केलेल्या आहेत, परचेस केल्या म्हणजे आपला स्टॉक वाढेल, त्यामुळे आपल्याला बेरीज करायची. स्टॉक लिहिण्याची पद्धत बघा, आपल्याकडे जुना स्टॉक किती क्वांटिटी होता ह्या डेटच्या अगोदर, ह्या तारखेच्या अगोदर आपल्या गोडाऊनमध्ये 400 शिल्लक होत्या, नवीन किती खरेदी केल्या 600, म्हणजे एकूण झाले किती 1000. क्वांटिटीची बेरीज. आता अमाऊंटची बेरीज करा. जुना स्टॉकची अमाऊंट ते 1780, नवीन स्टॉकची अमाऊंट आहे 2280, दोन्हींची बेरीज किती आली तर 4060. म्हणजे आता आपल्याकडं 1000 वस्तू शिल्लक आहेत, जे अमाऊंट आहे 4060. आता लास्ट डेट, सगळे रिसीट झालेले आहेत. आता लास्ट इश्यू 25 ऑक्टोबरला किती इश्यू केलेत आपण 600 वस्तू. मग आता डेट लिहिली 25, इश्यू कॉलममध्ये 600 वस्तू. आता आपल्याला 600 इश्यू करायचे. आता इश्यू रेट फाइंड आउट करावा लागेल. इश्यू रेट फाइंड आउट करण्यापूर्वी आपल्याकडे बघायचं स्टॉक किती शिल्लक आहे आणि तो कोणत्या रेट्स आहे. बघा आत्ता 600 इश्यू करायचे आहेत, आपल्याकडं जुना पाठीमागच्या डेटला किती वस्तू शिल्लक आहेत 1000. मग आता ह्या कोणत्या रेटचे शिल्लक असतात, मगाशी सांगितलं की स्टॉक कोणता असतो जे लेटेस्ट परचेस्ड गुड्स आहेत, रिसेंटली परचेस्ड, त्या नेहमी शिल्लक असतात. मग आता ह्या 1000 वस्तू कोणत्या असतील, रिसेंटली परचेसेस कधी केले आहेत तर हे 23 तारखेला वस्तू खरेदी केलेल्या आहेत 600. जो 1000चा आपला स्टॉक आहे त्यापैकी ह्या 600 वस्तू ॲज इट इज असणार. 1000 पैकी ह्या 600 झाल्या. अजून 400 कुठल्या तर त्याच्या अगोदर कधी परचेसेस केले 13 तारखेला, त्या एक शिल्लक असतील त्यातल्या काही वस्तू. म्हणजे आपल्याकडे जो 1000 स्टॉक आहे त्यापैकी ह्या 600 वस्तू आणि ह्यातल्या काही 400 वस्तू शिल्लक असतील. मग आता हे जे काय दोन रेट्स आहेत त्या रेट्स आपल्याला ॲव्हरेज फाइंड आउट करायचे. प्राईस रेट्स, एक रेट आहे 3.8, दुसरा रेट आहे 4.3, ह्याचा ॲव्हरेज. किती तारखेला इश्यू करतोय आपण 25, रेट्स किती आहेत 3.8 आणि 4.3. बघा 25 ऑक्टोबरला रेट फाइंड आउट केला 3.8 आणि 4.3. हे रेट कोणते घेतलेत, ज्या वस्तू शिल्लक आहेत, एक 3.8 आणि दुसरा 4.3, त्याचं ॲव्हरेज काढलं. ॲव्हरेज काढण्यासाठी दोन्हींची बेरीज भागिले 2, बेरीज आली 8.10 भागिले 2, त्यामुळे रेट किती आला तर 4.05. ह्या रेटनं आपल्याला वस्तू इश्यू करायच्या आहेत. म्हणून क्वांटिटी लिहिली 600, रेट 4.05, गुणाकार किती आला तर 2430. आपण 600 वस्तू इश्यू केल्या 4.05 प्रमाणे, किती अमाऊंटला 2430 रुपयाला. ओके, आपण किती वस्तू इश्यू केल्या 600 क्वांटिटी इश्यू केली 4.05 प्रमाणे 2430ला. मग आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन झाली की बॅलन्स फाइंड आउट करायचं. बॅलन्स किती येईल बघा, आपल्याकडे जुना स्टॉक किती वस्तूंचा होता, जुना स्टॉक होता 1000 वस्तूंचा, त्यापैकी किती इश्यू केल्यात आत्ता आपण 600. 1000 पैकी 600 वस्तू गेल्या म्हणजे वजाबाकी राहिले किती 400 वस्तू शिल्लक राहिल्या. क्वांटिटीची वजाबाकी केली. तशीच आता अमाऊंटची वजाबाकी करा. जुन्या स्टॉकची अमाऊंट, पाठीमागच्या स्टॉकची अमाऊंट होती 4060, त्यातनं किती रुपयाचा स्टॉक इश्यू केला 2430, वजाबाकी करून स्टॉक राहिला कितीचा तर 1630 रुपयाचा. सो ॲट द एंड ऑफ दिस मंथ ऑफ ऑक्टोबर वी हॅव 400 युनिट्स इन आवर हँड अँड इट्स अमाऊंट इज 1630. महिन्याच्या अखेरीला आपल्याकडं 400 वस्तू शिल्लक आहेत, त्याची एकूण अमाऊंट किती आहे तर 1630. So this is how the store's ledger account is prepared under the simple average method. Okay, here you just have to remember that while preparing this particular store's ledger account,
Okay, we calculate the issue price by this formula, sum of prices divided by number of prices. आपल्याकडं गोडाऊनमध्ये ज्या वस्तू शिल्लक आहेत त्या वस्तूंच्या ज्या काही प्राइसेस आहेत, रेट्स आहेत, त्या रेट्सची आपण बेरीज करतो आणि डिवायडेड बाय ते किती रेट्स आहेत त्याने त्याला डिवाइड केलं की आपल्याला इश्यू प्राइस मिळते. अँड ॲट धिस प्राइस द गुड्स आर इश्यूड फ्रॉम द स्टोअर्स, फ्रॉम द गोडाऊन टू द कन्सर्न्ड डिपार्टमेंट. Okay, and most importantly, while under this method it is assumed that the goods which are purchased first are issued first. ज्या वस्तू आपण अगोदर खरेदी केलेल्या आहेत त्या आपण अगोदर इश्यू करतो, त्यामुळे ज्या रिसेंटली परचेस्ड आहेत, लास्ट परचेस्ड आहेत, त्या वस्तू नेहमी स्टॉकमध्ये शिल्लक राहतात. अँड दिस वी हॅव टू रिमेंबर व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इश्यू रेट. ज्यावेळेला आपल्याला इश्यू रेट कॅल्क्युलेट करायचे असतात त्यावेळेला आपल्याला हे लक्षात ठेवायचं असतं की कोणत्या वस्तू स्टॉकमध्ये शिल्लक असतात. तर ज्या रिसेंटली परचेस्ड आहेत, लास्ट परचेस्ड आहेत, त्या वस्तू नेहमी शिल्लक असतात. आणि बाय फॉलोइंग दिस वी प्रिपेअर द this particular store's ledger account. So that's it with the today's lecture. Thank you very much.